परिस्थितीमध्ये तिला चालता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, वागता येत नव्हतं. त्याच्यानंतर तेथून चालायला लागली, घोडीन चालायला लागली. तेथून मग वणीला गेल्यानंतर काठी चालायला लागली. पाठीचा त्रास, मणक्याचा त्रास आणि त्याच्यानंतर लकव्याचा त्रास या संबंधित विकारांमध्ये ज्या लोकांच्या नसा कमजोर झालेल्या आहे, हाडांमध्ये झीज झालेली आहे भरपूर प्रमाणामध्ये, ज्या लोकांची गादी सरकलेली आहे आणि स्लिप डिस्क झालेली आहे किंवा त्या परिस्थितीमध्ये बल्जिंग डिस्क झालेली आहे, अशा काही लोकांमध्ये जसं दोन हाडं आणि मंदात गादी, ह्या दोन हाडं आणि मंदात गादी इथून जे जाणारी नस असते ती नस कॉम्प्रेस्ड होते बऱ्याचशा कारणांमुळे. ते कारण बऱ्याच ठिकाणी आपल्याला जसं चालताना, उठताना, बसताना, वागताना असा काही त्रास होत असतो. तर ह्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये हा त्रास दिवसेंदिवस हळूहळू वाढत असतो. मग आपण काय करतो अशा परिस्थितीमध्ये, ते आजार त्या ठिकाणी तसाच ठेवून मग आपण ते आजार शमन करण्यासाठी जास्तीत जास्त पेन किलर्स किंवा नसांना मदत करणाऱ्या काही औषधं आपण खूप दिवसापासून घेत असतो. ते घेतल्याच्या नंतरही पण आपल्याला पाहिजे तसा पुरेसा आराम पडत नाही. मग अचानकपणे सकाळी उठल्यावर आवाज येतो झटकन किंवा असा झटका येतो किंवा आवाज येतो टक्कन, आणि त्या परिस्थितीमध्ये आपल्याला चालणं, उठणं, बसणं जरा कठीणच होत राहते. मग तशा वेळेस आपण जेव्हा डॉक्टर सांगतात की नाही, ह्या परिस्थितीमध्ये तुम्हाला ऑपरेशन्स किंवा एक मोठ्या ट्रीटमेंटची आवश्यकता असते. आता ही आजी आहे, ही पहिल्यांदा आपल्याकडे आली होती. त्या परिस्थितीमध्ये तिला चालता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, वागता येत नव्हतं. त्याच्यानंतर कोणी जरी समजा चालायचं म्हटलं तर तिला एक सपोर्ट घेऊन चालावं लागत होतं. तर आजच्या परिस्थितीमध्ये तिला आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये, सोनटक्के आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये तिच्यावरती बरेचसे आपण उपचार केले, ज्यामध्ये सर्वांग स्नेहन, स्वेदन, पंचकर्माच्या काही थेरपी, विशेष बस्ती चिकित्सा, बस्ती उपचार हे केल्याच्या नंतर जवळपास 1 ते 2 महिना आज तुम्ही पाहत आहे की ती चालत आहे, बसत आहे, उठत आहे आणि विदाऊट कोणत्याही सपोर्ट शिवाय ती स्वतःची कामात स्वतः एकदम चांगली करू. तर आजीबाई, तुम्हाला सुरुवातीला कसा कसा त्रास होता? मला म्हणजे आयशी मध्ये टाकली होती. तिकडे पहिलं आयशी मध्ये टाकली होती. ऑपरेशन सांगलं होतं बरं डॉक्टरनं. ऑपरेशन नाही केलं तर जावयाने सांगलं का ह्या वयीमध्ये ऑपरेशन करू नका बाबाने. बरोबर. जावयाने सांगितलं तर आम्ही सुट्टी, डॉक्टर म्हणे ऑपरेशन करत नाही तर सुट्टी 4 दिवस ठेवून देऊन दिली. मग सुट्टी मग आधी 15 दिवस राहिले तिथं सावनेरला. तिथं आणल्या सावनेरला 15 दिवस राहिल्यानंतर मग आपल्या त्या हेमंदोड्या बेलसेचा एक केस आणली होती म्हणे इथं, बेलसेची काहीतरी. तर म्हणे तुम्ही सोनटक्के दवाखान्यात जावं म्हणे तिथं म्हणे. तर आमच्या घरचा माणूस म्हणे दुरुस्त झाला म्हणे, आऊत पाहिजे म्हणे, वारात जाता शेतात जाता म्हणे. त्याने मग म्हणल्याबरोबर मग जावं अशी पाहासाठी मध्ये आणले होते आधी सावनेरले. तर म्हणे तसं करू बरं म्हणे. मग मंजुषा इकडे फोन केला जावायले, तुम्ही विचारून या म्हणे कसं आहे. आमचा मास्तर आला होता, तो विचारून मग सांगितलं म्हणजे का जमते म्हणे केस. मग मास्तर लावली असं चालत पाय म्हणे म्हणे घेऊन या म्हणे याच्यापर्यंत आम्ही लई दुरुस्त केल्या बा असं म्हण. तर मग त्यांचं गाडी बघ असं वाटली. मग गाडीत नाही का दोन्ही जावयाने ते मग एकानं पाय एकानं डोकं धरून टाकली मग बरोबर गाडीमध्ये. तेथून आणली मग गड चांदूरले. तेथून तसंच केलं. एका जावयानं मन करलं, एका पाय धरले, घरामध्ये आणून टाकून दिली. म्हणजे काही चालता नाही, काही नाही. तर तेथून मग आता मग दवाखान्यात आणली मध्ये. तेथून काहीच करता नाही. पाणी पाजून द्यायला लागे, गोळी चालवून द्यायला लागे, दूध पाजून द्यायला लागे आणि संडास बाथरूम उचलूनच द्यायला लागे खुर्चीवर. इथं आणल्यानंतर मग आता ते चौकशी करून 1-2 महिन्यानं आपण चालायला काही लागलं नाही. पण ते खुर्ची घोडीनं आपण चालू थोडी. रामनवमी पासून मी इथंच डबल नाही आली का, डबल आली तर मग रामनवमी पासून मी थोडी चालायला लागली. त्यानं तेथून चालायला लागली, घोडीनं चालायला लागली. तेथून मग वणीला गेल्यानंतर काठी चालायला लागली. तेवढं झालं.
आपल्याला डोकशी नाही तर नाही, हा. अंघोळ नाही, काहीच नाही, म्हणजे काहीच नाही करत आहे. आता आपली सोय आपण म्हणजे करतो.